नमस्ते मंडळी, कसे आहात सर्वजण? वेलकम टू मालविका ब्लॉग. आणि मालविका पुन्हा एकदा आली तुमच्या भेटीला. तर आम्ही निघालो होतो मंडळी शनिवारच्या दिवशी छोट्याशा ट्रिपला. आणि शनिवार आला आणि मी मंदिरात जाणार नाही असं तर होणारच नाही. तर ट्रिपला सुरुवात करण्याआधी मी माझ्या मिस्टरांना सांगितलं होतं की मला शनी महाराजांच्या मंदिरात जायचं आहे म्हणून. तर आम्ही सुरुवातीला निघालो होतो शनी महाराजांच्या मंदिरामध्ये. जसे की तुम्ही बघू शकतात मी आली होती महाराजांच्या मंदिरामध्ये. ॲक्च्युली ना मी जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असली ना तरी शनिवारी शनी महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय मला चैन पडत नाही. आणि असं नाही आहे की मला ह्याच मंदिरात जायचं असतं, अशातला काही भाग नाही आहे. मंदिरं सर्वीकडे आहे, पूर्ण म्हणजे भारतामध्ये सर्वीकडे मंदिरं आहेत. तर मला जिथे महाराजांचं दर्शन मिळेल ना मी तिकडे घेत असते. पण आता घराच्या जवळच मंदिर आहे, त्याच्यामुळे मग मला असं वाटलं की आपण महाराजांचं दर्शनच घेऊन पुढच्या प्रवासाला लागूयात. तर मंडळी ॲक्च्युली ही जी छोटीशी ट्रिप आहे ही ॲक्च्युली 1-1.5 महिन्याआधीच आम्ही याचं नियोजन केलं होतं. आणि याला मी छोटीशी याच्यासाठी बोलत आहे कारण की ही 1 दिवसाची ट्रिप आम्ही केली होती. मुळात म्हणजे आम्ही जेव्हा याचं नियोजन केलं होतं तेव्हा ते आम्ही नियोजन केलं होतं 3-4 दिवसाचं. पण कौटुंबिक काही परिस्थिती अशी निर्माण झाली होती की आम्हाला ती 1 दिवसावर ढकलायला लागली. मुळात म्हणजे काय आहे ना, आम्हाला ही संपूर्ण ट्रिप जी आहे ती पूर्णच कॅन्सल करायची होती. पण जे चार्जेस आहेत त्याचा आम्हाला तोटाच होत होता, नफा काही होत नव्हता. त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं सहमताने की आपण आहे ना 1 दिवसाच्या ट्रिपला जाऊन येऊयात, म्हणजे शनिवारी जाऊयात आणि रविवारी रिटर्न येऊयात. त्याच्यामुळे मग आम्ही निघालो होतो शनिवारच्या दिवशी पवना लेक, म्हणजे पवना लेकच्या इकडं स्वर्ग रिसॉर्ट आहे. तर तिकडे आम्ही ठरवलं होतं जायचं. ते आम्ही बुक केलं होतं 1-1.5 महिन्याआधी. आणि जाता जाता मला निसर्गाचे भरपूर गोष्टी दिसत होत्या, पण अशा गोष्टीही दिसत होत्या जे बघून मला वाईट वाटत होतं की अजून पाऊस पडत नाही आहे, निसर्गाची काय हालत आहे, म्हणजे असं हाल होत आहे असं थोडंसं बघून वाईट वाटत होतं. तर मस्तपैकी आम्ही पोहोचलो होतो फायनली आम्ही आमच्या जागेवरती, जे की होतं स्वर्ग रिसॉर्ट. आणि जातानाच ना म्हणजे आता फणसाचं सीझन चालू आहे, सगळ्यांना माहिती आहे. ज्याने कोणी मी फणसाची व्हिडिओ पण टाकलेली आहे मंडळी, तुम्ही जाऊन नक्कीच बघा की आम्ही फणससुद्धा कापलेला आहे. तर हे जे झाड होतं ना हे पूर्ण फणसाने असं नाही का भरलेलं होतं. प्रत्येक फांदीला 2-2, 3-3 फणस लागलेले होते. छानपैकी सुरुवातीलाच जे आहे ना मस्तपैकी ससे वगैरे होते आणि ते भरपूर प्रमाणामध्ये होते. तर माझ्या मुलीला त्यातला एक काढायचा होता, मस्तपैकी त्याच्याशी खेळायचं होतं. पण आम्ही तिला समजवलं कारण की ती भरपूरच रडायला लागली होती की तिला तो हवा आहे म्हणून. आणि आम्ही ना ॲक्च्युली खूप उशिरा निघालो होतो आणि उशिरा पोहोचलो पण होतो. सकाळचा आमचा जो ब्रेकफास्ट आहे तो स्किप झाला होता. त्याच्यामुळे मी माझ्या मिस्टरांना बोलली की आपण पहिले लंच करूयात आणि त्याच्यानंतर मग आपण बाकीच्या गोष्टी करूयात. तर मस्तपैकी जेवणामध्ये होतं वरण भात, शेवाची खीर होती, चपाती होती आणि पनीरची भाजी होती. आणि नॉनव्हेजसुद्धा असतं इकडे, नॉनव्हेज पण आहे. जसे की मी आता काही म्हणजे सांगितलं होतं मी की मी सोडलेलं आहे म्हणून नॉनव्हेज, त्याच्यामुळे मी आता काही नॉनव्हेज खात नाही. आणि हे जे ताट तुम्ही बघताय ना तर हे मी माझ्या मुलीसाठी आणि माझ्यासाठी घेतलं होतं. हे काही मी माझ्या एकटीसाठी नव्हतं घेतलं. मी जेव्हा इकडे येते ना मला असं उटीला येण्यासारखी वाईब निर्माण होते, कारण की उटीचं वातावरण आहे ना सेम असं असतं. फक्त एवढंच फरक आहे की तिकडे खूप थंड असतं उटीकडे, इकडे थोडंसं गरम होत होतं कारण की पाऊस काय आपल्या पुण्यामध्ये पडतच नव्हता. आत्ता पाऊस पडायला लागला आहे. पण आम्ही जेव्हा शनिवारी गेलो होतो ना तेव्हा फक्त पावसाचं वातावरण झालं होतं, पाऊस काही पडला नव्हता. आणि हे जे समोरचे कॉटेजेस तुम्हाला दिसत आहे ना तिकडे आम्ही रूम बुक केली होती, तर तुम्हाला ती पुढे दिसेलच. आणि हे जे कॉटेजेस आहेत ना हे मंडळी ना फॅमिलीसाठी आहे. जर तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये येत असाल किंवा तुम्ही तुमच्या 10-12 म्हणजे फॅमिलीचे मेंबर्स असतात ना असे की आपल्याला फॅमिलीबरोबर ट्रिप काढायची आहे, तर आपण ना हे जे खालचे कॉटेजेस आहे ना इकडे तुम्ही राहू शकतात. पूर्ण फॅमिली एकत्र राहते. म्हणजे आम्ही लोक आलेलो आहोत आमच्या फ्रेंड्ससोबत, तर मस्त वाटतं. प्रशस्त रूम आहे. आणि ही जी रूम त्यांनी दाखवली होती ना मला ती बिलकुल आवडली नव्हती. तर त्याला मी म्हटले की तू मला दुसरी रूम दाखव. तर स्विमिंग हे बघा हे स्विमिंग पूल आहे. इकडं प्रचंड आवाज होता, तुम्ही आवाज ऐकूच शकतात, भरपूर आवाज होता. पण इकडे कोणीच नव्हतं स्विमिंग करायला. तर स्विमिंगच्या पलीकडे ना त्यांनी नवीन कॉटेजेस बांधले होते जे की ते आम्हाला दाखवत होते. तर मस्त म्हणजे खरंच खूप छान त्यांनी कॉटेजेस बांधलेले आहेत. हे मस्त असे काचेचे डोअर वगैरे होते. आणि मी जेव्हा आतमध्ये एंट्री केली ना तेव्हा मी म्हटलं की आपण हाच फायनल करूयात रूम, कारण की छान असं मस्त वाटत होतं. जरा पॉझिटिव्ह एनर्जी वगैरे नाही का, आपल्याला जातो आपण कुठल्या जागेवरती तर आपल्याला छान वाटतं. तर मला छान वाटत होतं, मस्त वाटत होतं. तर मी माझ्या मिस्टरांना बोलले की आपण हेच फायनल करूयात. आणि मग आम्ही फायनल वगैरे रूम आमचं सगळं झालं होतं. तर आम्ही चाललो होतो स्विमिंग पूलच्या म्हणजे स्विमिंग पूलमध्ये खेळायला चाललो होतो. तर आम्ही इकडे बघा मस्तपैकी क्रीम वगैरे लावून मस्त रेडी होत होतो. आणि आम्ही क्रीम लावताना आम्हाला कळालंच नाही की कधी आमची बॉटल जी आहे ती रिकामी झाली म्हणून. आणि आम्ही ना आमच्या आईला घाबरवत होतो मस्तपैकी की पूर्ण क्रीम लावून ती मला घाबरवायचा प्रयत्न करत होती. आणि आम्ही जेव्हा बाहेर आलो ना तर मला पुन्हा एकदा फणसाचं झाड दिसलं होतं. ह्याला पण मंडळी इतके फणस लागले होते ना. ॲक्च्युली मंडळी मी तुम्हाला हे काहीच अतिशयोक्ती बोलत नाही आहे. खरं म्हणजे ना मी
म्हणजे मला हे अचंबितच वाटत होतं. मी फणसाची झाडं, आपण फणसांची झाडं बघतो अशातला भाग नाही आहे, पण इतकं भरलेलं झाड हे मला पहिल्यांदाच दिसत होतं. त्याच्यामुळे मला जरा आश्चर्याचा धक्का लागत होता. आणि आंबे पण इतके मस्त होते ना मंडळी, इतके छान वाटत होते. तर मी माझ्या मिस्टरांना सांगितलं होतं की आपण जाताना आहे ना आंबे आणि फणस नक्कीच घेऊन जाऊयात, कारण की खाली पडून असे पण ते वाया जात होते. त्याच्यामुळे मग मला असं वाटलं की आपण ते घेऊन जाऊयात. आणि हा मस्तपैकी एक असा ग्राउंड होता मोठा. इथे आपण अनेक कार्य करू शकतो, जसं लग्न कार्य, हळदी समारंभ, एखाद्याचा बर्थडे, ॲनिव्हर्सरी, असं सगळं काही करू शकतो. तर मस्तपैकी आम्ही पूलमध्ये वगैरे जाऊन मस्ती करून आलो होतो. मी तिकडे काही मोबाईल वगैरे नेला नव्हता, कारण की मला पाण्यात पडायची थोडीशी भीती वाटत होती. आणि मस्तपैकी आम्ही इव्हिनिंगचं स्नॅक्स वगैरे एन्जॉय करत होतो. पण विहाला काही ते आवडलं नाही, त्याच्यामुळे मी तिला मॅगी वगैरे ऑर्डर केली होती. आणि मी ना मंडळी प्रचंड थकलेली होती. तुम्ही बघू शकता स्विमिंग पूलमध्ये जाऊन आहे ना मी पूर्ण टॅन झाली होती. आणि मी जेव्हा बाहेर जाते ना तर मला असं वाटतं की मी थोडाफार आरामच केला पाहिजे. पण काय ना मंडळी, लेकरं सोबत असले ना की आराम वगैरे सगळा विसरायचा असतो. आणि लेकराचा असा अट्टाच होता माझ्या की मला इंडोर गेम पण खेळायचे आहेत म्हणून. तर इथे इंडोर गेम वगैरे पण तुम्ही एन्जॉय करू शकता. छान होतं, मस्त होतं. आणि त्याच्यानंतर ना आता असा ट्रेंड आलेला आहे की बाहेर जेव्हा जातो ना तर आपण सगळ्यात प्रथम लेकरांचाच विचार करतो की त्यांना प्ले एरिया पाहिजे, असं स्लाईड वगैरे पाहिजे, गार्डन पाहिजे. तर इकडे ती सुद्धा सुविधा आहे. इथं गार्डन वगैरे आहे, मस्त स्विंग होते, 1-2 प्रकारच्या स्लाईड होत्या. तर हे मस्तपैकी आम्ही छान असं एन्जॉय केलं. त्याच्यानंतर आम्ही शांततेसाठी आलो लेकच्या जवळ. तर खूप सुंदर व्ह्यू होता मंडळी, तुम्ही बघू शकतात. छान वाटत होतं. पण मला असं वाटत होतं की मी जरा पाण्याच्या जवळ जाऊन थोडासा नाही का असं शांततेची थोडीशी चाहूल लागावी. आणि हे आपण शंख जिंपले असं गोळा करतच असतो. तर मला हे सुरुवातीला थोडंसं तुटलेलं मिळालं, पण त्याच्यानंतर मग मी भरपूर सारे गोळा केले होते. मी एकदम असे थोडे पुढे जाऊन आहे ना मला भरपूर सारे प्रमाणामध्ये शिंपले दिसले. आणि त्याच्यानंतर ना मला एक अखंड शिंपला पण मिळाला होता, जो की मला असं वाटत होतं की आपण याला ओपन करून बघूयात की याच्यामध्ये काय निघतं म्हणून. म्हणजे मी भरपूरदा व्हिडिओमध्ये बघितलेला आहे, याच्यामध्ये एक असा छोटासा मांस असलेला पदार्थ निघतो किंवा याच्यामध्ये मोतीसुद्धा निघू शकतो. तर मी असा विचार केला की आपण याला जाऊन ओपन करूयात आणि याच्यामध्ये काय आहे ते बघूयात. खरं म्हणजे मला चाहूल तर फक्त मोत्याचीच लागली होती, पण मोती एवढूशा म्हणजे मला नाही वाटत की एवढ्या छोट्याशा शिंपल्यामध्ये असतो म्हणून. याला शिंपलेच म्हणतात ना, म्हणजे मी जोपर्यंत ऐकले तोपर्यंत याला शिंपलेच म्हणतात. पण अजून तुमच्या भाषेमध्ये याला काय म्हणतात मला तुम्ही नक्कीच कमेंटद्वारे कळवा, म्हणजे मलाही कळेल की याला नेमकं काय म्हणतात. आणि खरं सांगू का, ह्यांनी जेव्हा ओपन केलं ना, म्हणजे हे माझ्या मिस्टरांनी असं फोडून ओपन केलं होतं आणि त्याच्यामध्ये ना असं काहीतरी वेगळाच पदार्थ दिसत होता मला. आणि मी भरपूर प्रमाणामध्ये बघितलं की हे लोक खातात सुद्धा, म्हणजे असं वाफून वगैरे ना खातात. आणि माझ्या मिस्टरांना हे जरा विचित्रच दिसत होतं. तर माझे मिस्टर मला बोलले की तू हे जाऊन जिकडून आणले ना तिकडे जाऊन टाकून ये म्हणून. तर मी हे पुन्हा जाऊन पाण्यात टाकलं, कारण की मला असं वाटतं की याच्यातला जो जीव आहे तो कदाचित जिवंतही असू शकतो. आणि म्हणजे गोगलगाई वगैरे टाईप तर मला काही दिसत नव्हतं, पण मी जिथे आहे तिथे त्याला जाऊन टाकून आली. त्याच्यानंतर आम्ही थोडा वेळ स्पेंड केला तिथे लेकच्या जवळ आणि मस्तपैकी फटाके वगैरे फुटत होते. तर छान आमची मस्त असा सॅटर्डेचा जो दिवस होता छान गेला. आणि संडे मॉर्निंग आम्ही आलो होतो ब्रेकफास्ट करायला. ब्रेकफास्टचा व्हिडिओ मी ॲक्च्युली काढला नाही, कारण की मला खूप भूक लागली होती आणि मी मोबाईलमध्ये व्हिडिओ काढायचे विसरूनच गेले. आणि मस्तपैकी मिसळ होती खायला आणि पोहे होते आणि आम्ही लोकांनी छान असा मस्त ब्रेकफास्टचा आस्वाद घेतला. आणि त्याच्यानंतर मी माझ्या मिस्टरांना लावलं मस्तपैकी कामाला. त्यांना म्हटलं की मला आंबे घेऊनच जायचे आहे आणि मला फणससुद्धा घेऊन जायचं आहे, तर तुम्ही माझ्यासाठी प्लीज आंबे तोडा म्हणून. तर त्यांनी घेतले होते आंबे तोडायला आणि त्याच्यामध्ये ते सक्सेसफुल झाले. पण छान त्यांनी मला आंबे वगैरे तोडून दिले. आणि ॲक्च्युली ना एका दादाने पण मला आंबे आणून दिले, जे की मी त्यांना सांगितलेसुद्धा नव्हते, पण त्यांनी मला आणून दिले आणि आम्हीसुद्धा तोडले होते. आणि आम्ही फणससुद्धा तोडलं होतं. मस्त असं पिवळसर फणस होतं, तुम्ही बघू शकता. तर छान आमचा जी छोटीशी ट्रिप होती आमची ती खूप सुखकारक आणि शांततेत झाली होती. छान वाटत होतं, एक दिवस स्वतःसाठी दिला, मस्त वाटत होतं. तर आम्ही निघालो होतो परतीच्या प्रवासाला. तर मंडळी, तुम्हाला माझा हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा. आणि तुम्ही तुमच्या फॅमिलीला घेऊन इकडे एकदा नक्कीच व्हिजिट करा. मला काही ह्या जागेचं प्रमोशन वगैरे नाही करायचं आहे, पण ह्या जागेवर येण्याचा ना एक सीझन आहे, म्हणजे ह्यावेळेस नका येऊ तुम्ही. खरं सांगू का, पावसाळ्यामध्ये या आणि हिवाळ्यामध्ये या, तुम्हाला इकडं खरंच छान वाटेल. तर फायनली आम्ही आलो होतो आमच्या घरी आणि माझ्या मुलीचा गोंधळ ना प्रचंड चालू होता. पावसाचं थोडंसं वातावरण झालं होतं. मला असं वाटत होतं की अरे आता म्हणजे पावसाचं एवढं छान वातावरण झालं आहे, ढगांमध्ये गारवा निर्माण झालेला आहे, तर नक्कीच पाऊस पडेल. आणि खरंच फायनली पाऊससुद्धा पडला आणि खरंच मनाला एक समाधानच झालं की बापरे, खरंच पाऊस छान प्रकारे पडला आहे. ॲक्च्युली याचा व्लॉग आहे ना मी काल पण अपलोड केला, तुम्ही जाऊन तो नक्कीच बघा शॉर्ट व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला मंडळी माझा हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट्सद्वारे नक्कीच सुचवा. आणि माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा.
आणि आपण भेटूयात आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि सगळ्यांनी मंडळी पावसाचं मस्त वेगळे का पावसामध्ये एन्जॉय करा. बाय.